महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सेवेत येणाऱ्या सर्व विभागातील लिपिक संवर्ग हा शासन व प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असून शासनाच्या सर्व विभागातील प्रमुख अधिकारी संवर्गापासून ते लोकनियुक्त उच्चपदस्थ लोकप्रतिनिधीपासून ते शेवटच्या संवर्गाच्या घटकापर्यंत सर्वांची आस्थापना ही जबाबदारीने लिपिक संवर्गावर आहे। महाराष्ट्रातील लिपिक संवर्गातील प्रामुख्याने चौथा वेतन आयोगापासून वेतन त्रुटी अद्यापही सुधारित करण्यात आलेली नाही। तसेच पदोन्नतीचे स्तर कमी करणे, जुनी पेन्शन लागू करणे याबाबत राज्य संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना निवेदन यापूर्वी शासन स्तरावर दिले असून 16 फेब्रुवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गाचे असहकार बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याबाबत संदर्भीय पत्रान्वये निवेदन देण्यात आले आहे। या सर्व लिपिकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अद्यापही शासन स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे लिपिक वर्गीय संवर्गातील पंचायत समितीमधील सर्व लिपिकांचे या तारखेपासून सोबत संलग्न करण्यात आलेल्या असहकार व बेमुदत काम बंद आंदोलन कार्यक्रम रूपरेषेनुसार सहभाग असून रास्त मागण्यासंदर्भाने काम बंद आंदोलन सुरू आहे। त्यानुसार राजुरा पंचायत समिती अंतर्गत लिपिक संवर्गातील कर्मचारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे। यात शहानवाज शेख, सुनील चौधरी, निलेश बोमनवार, लता मुरस्कर, संजीव साळवे, विजय रोकडे, राहुल पडवेकर, प्रियंका भगत, किशोर निरंजने, राजेश उईके, गणपत कारेकर, बळवंत चौधरी, शकील हनफी, कान्होपात्रा डोईजड, प्रवीण गिरडकर, चिनूबाई पुसाम यांच्यासह सर्व लिपिक कर्मचारी सहभागी झाले आहेत। या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे। मी सुनील चौधरी, वरिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती राजुरामधून बोलत आहोत सर। आमची 16 फरवरीपासून आमचं काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे आणि 23 तारखेला मोर्चा निघाला जिल्हा परिषदच्या याच्यावरून जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आणि आमच्या वेतन त्रुटी आणि ज्या 1986 पासून चौथ्या वेतन आयोगापासून ज्या काही होत्या बाकी लोकांच्या तफावती महसूल विभाग किंवा इतरांच्या कॅडरमध्ये सर्वांच्या झाल्या, परंतु जिल्हा परिषद आणि जे काही इतर जे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्या त्रुट्या अजूनही हे तफावत केलेलं नाही। आणि आमच्या याच्यामध्ये जे जुन्या पेन्शनचा जो मुद्दा होता तो जुनी पेन्शनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत त्याच्यात त्यांनी कोणत्याच गोष्टीवर निर्णय घेतलेला नाही। आणि आतापर्यंत जे काही झालं त्या याच्या जवळपास 15 दिवसापासून आमचे 1-1.5 महिन्यापासून निवेदन दिलं, पण शासनानं अजूनही पाचारण केलेलं नाही। आमच्या कोणतेही आमचे राज्याध्यक्ष डहाळे साहेब आहे किंवा आमचे जे प्रतिनिधी आहे संघटनेचे त्यांना बोलवून ज्या समस्या आहे त्यावर आणि ज्या खुल्लर समिती आणि बक्षीस समितीनं आणि आमच्या ज्या वेतन त्रुटी आहे त्या पूर्ण फेटाळून लावल्या आहे आणि महसूल विभाग आणि आमच्या या कर्मचाऱ्यांना जबाबदारी काहीच नाही।